नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये पनीर टिक्काची रेसिपी दाखवलेली आहे, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। अतिशय सोप्या पद्धतीने हा पनीर टिक्क्याची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर इथे पनीरचे काही तुकडे घेतलेले आहेत, तसेच कांद्याचे स्लाइस व शिमला मिरची साहित्य। तर हे मॅरिनेट करण्यासाठी इथे अर्धा वाटी घट्ट दही घेतलेले आहे, लाल तिखट अर्धा लहान चमचा, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा, धने जिरे पावडर 1 लहान चमचा, गरम मसाला पाव लहान चमचा, आलं लसूण पेस्ट घेतले 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, तसेच बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचे पीठ घेतले 1 ते 1.5 चमचा, मीठ टाकायचे आहे चवीनुसार, तसेच 1 चमचा तेल टाकून यामध्ये अर्ध लिंबू छान पिळून घ्यायचे आहे। तर इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान हे मिक्स करून घेऊया आणि एक छान मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्ये आपण जे पनीर तसेच शिमला मिरची तसे कांद्याचे स्लाइस घेतले ते ह्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। इथे तुम्ही कोणतीही लाल किंवा पिवळी शिमला मिरची तसेच टॅमॅटो वापरला तरी चालेल। तर इथे मी छान ह्या मसाल्यामध्ये पनीर, शिमला मिरची व कांदा छान यामध्ये मिक्स करून घेत आहे, जेणेकरून मसाले छान प्रत्येक स्लाइसला छान लागले पाहिजेत। आणि हे मॅरिनेट करण्यासाठी अर्धा ते 1 तास ठेवणे। तर इथे मी अर्धा तास ठेवणार आहे। अर्धा तासानंतर तुम्हाला छान दाखवते, छान रंगही आलेला आहे आणि हे सर्व स्लाइस आपण एका टूथपिकला लावून घेणार आहोत। जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही असेही नुसते पॅनवर फ्राय केले तरी चालतील, पण इथे माझ्याकडे टूथपिक आहे। तर मी अशा प्रकारे प्रथम कांद्याची, नंतर शिमला मिरची, पनीर, पुन्हा एकदा शिमला मिरची, कांद्याचे असे स्लाइस लावून अरेंज करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कल्पकतेनुसार अशा प्रकारे स्टिक तुम्ही लावून घेऊ शकता। तर अशा प्रकारे सर्व स्टिक मी लावून घेते। तर अशा प्रकारे सर्व स्टिक लावून झाल्यानंतर आपण आता छान फ्राय करून घेऊया। तर पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवून जे आपण स्टिक बनवल्या आहेत पनीर टिक्काच्या त्या ह्यामध्ये अरेंज करून घ्यायच्या आहेत आणि छान ह्या आपण सर्व बाजूने सोनेरी रंगावर ह्या स्टिक आपण भाजून घेणार आहोत। तर पाहिलं असेल किती छान व झटपट ह्या पनीर टिक्क्याच्या स्टिक तयार झालेला आहे। तर हा पनीर टिक्क्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशा जर माझ्या साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा, जेणेकरून अशा साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। तर आपला हा पनीर टिक्का तयार आहे। तर हा पनीर टिक्का तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टॅमॅटो केचप कशाबरोबरही सर्व करू शकता। अतिशय अप्रतिम झालेला आहे। तर हा पनीर टिक्का कसा झाला हेही मला प्लीज कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।